कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तुमचं माहेर कुठलं? जळगाव। जळगाव। काय माहेरचं नाव? खानदेश। माहेरचं नाव खानदेश? जळगाव खानदेश करते। नाही नाव काय? नाव ज्योती सुरेश महाजन आणि इकडचं नाव सासरचं ज्योती सतीश महाजन। पण मग तुमचं माहेर सगळं जळगावचं? जळगावचं। आणि सासर? सासर धुळेचं। धुळ्याचं। कसं लग्न कसं जमलं? त्यांची मावशीची मुलगी ना माझ्या माहेरी आहे, म्हणजे ते मुलीकडनं जमलं। अच्छा, काय करतात मिस्टर? पोलीस मध्ये। हो, कुठे? दादरला। दादर पोलीस स्टेशन। आमचा नमस्कार सांगा। तुमचं कसं काय जमलं? आमचं माझी जे 2 नंबरची काकू आहे ना, यांची आत्या आहे। तर हे आत्याकडे आले होते असंच भेटायला, तर मग आत्या बोलली त्यांची, म्हणजे माझी काकू बोलली चला माझी जेठानीकडे तुम्हाला घेऊन जाते। तर हे पाहुणे म्हणून आले होते, तर आता घरात आई नव्हती, आई गेली होती बाहेर। आता पाहुणे आले म्हणून मी जरा चहा पाणी नाश्ता करून दिला त्यांना, तर मग त्यांना मी लय आवडली, तर मग बोलले करेल तर ही मुलीशी लग्न करेल असं बोलले। हो। तुम्ही आवडले की चहा? नाही, मीच आवडली त्यांना, मी आवडली त्यांना आधी। तर बोले हा, मग त्यांना भजी करे खाऊ घातले होते, तर भजी केली होती? हो, भजी केली होती। मग त्यांना भजी आवडले, तर बोले हेच मुलीशी मी लग्न करेल त्यांना भजी आवडते? हो, भजी लय आवडतं, कांदा भजी त्यांना खूप आवडतात। म्हणजे भजी तुम्ही करता म्हणून त्यांनी पसंत केलं? होऊ शकतं असं। मी आवडली त्यांना जास्त। आणि मिस्टर काय करतात? माझे मिस्टर डोंबिवलीला जॉब करतात। नोकरी करतात? हो, नोकरी करतात। किती वर्ष झाली लग्नाला? 21 वर्ष। 21। तुमचं कसं जमलं? माझं लग्न जमलं, मी आहे मध्य प्रदेश प्राणपूर गावातली, आणि माझं नाव आहे सरला चंद्रकांत मिस्त्री। माझं शिक्षण 12वी झालंय, आणि माझं लग्न इकडे महाराष्ट्रात झालं, कारण मी माझ्या बहिणीसोबत लग्नाला गेली होती, आणि ते भुसावळला लग्नाला गेले होते। मग काय झालं? तिथेच झालं माझं की माझ्या मिस्टरचं भावाचं लग्न होतं, पण मला माहिती नाही, मी माझ्या बहिणीकडून गेलेली होती, आणि त्यांनी मला तिथे पसंत केलेलं। अरे वा। आणि मग लग्न कुठे झालं? लग्न डोंबिवलीला झालं। डोंबिवली। हो। अच्छा। मिस्टर काय करतात? नोकरी करतात। नमस्कार। तुमच्या घरी कोण कोण? माझ्या घरी माझी 2 मुलं असतात। माझं माहेर आहे विलेपार्लेकडचं, आणि सासर माझं बदलापूरचं आहे। आमचं लव्ह मॅरेज आहे। तुमचं लव्ह मॅरेज? हो, आमचं लव्ह मॅरेज। कुठे झालं? आम्ही म्हणजे पहिलं, आता आम्ही बदलापूरला शिफ्ट झालो, पहिला आम्ही विलेपार्लेलाच राहत होतो। आम्ही एकाच कॉलेजमधले होतो। अच्छा, कुठलं कॉलेज? साठे कॉलेज। साठे कॉलेज। हो। आमचा असा किस्सा होता, ऍक्च्युली आम्ही दोघं चांगले मित्रच होतो, म्हणजे आम्हाला वाटतच नव्हतं की आमच्या दोघांमध्ये आम्ही पुढे आमचं एवढं फ्युचर होणार। आम्ही नॉर्मल मित्र-मैत्रिणी होतो। उलट माझ्या मिस्टर कधी कधी ही मुलगी कशी आहे, ती मुलगी कशी आहे असं करून मला सांगायचं। म्हणजे ते मुलींकडे बघायचे? तुम्ही आता सांगताय ते तुम्हालाच सांगायचे? अरे तुम्ही म्हणालात ना, मस्तीच करायचे माझ्याशी। पण हळूहळू मग त्यांना, मला माझ्याकडे त्यांना कोणी बघितलं आवडायचं नाही, मग हळूहळू त्यांचं नाही। पण मला सांगा, ते रस्त्याने जर तुम्ही जात असाल तर तुम्हाला सांगायचे ही मुलगी बघ कशी आहे? म्हणजे त्यांना म्हणजे एक होती मुलगी, त्यांना ती आवडत होती, मग त्यांनी मला म्हणतात तिला मला प्रपोज करणार, म्हणलं जा रे, मला वेळ नाही म्हणून। तुम्ही का तेच नव्हते प्रपोज करू शकत? माझी तुमची मस्ती करायची, कारण का मला आवडायचं नाही, मग ते माझी मस्ती करत राहायचे। मग पुढे काय झालं? मग नंतर हळूहळू त्यांना माझ्याबद्दल प्रेम निर्माण झालं, त्यांनी मला प्रपोज केला। मग मी 6 महिन्यानंतर त्यांना हो बोललो। तुमचं लग्नाच्या आधी नाव काय होतं? माझं नाव हर्षलच होतं। आता पण हर्षलच आहे। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।